शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हरभऱ्याच्या शेतामध्ये आणि आज आपण इथं बघू शकता हा जो हरभरा आहे हा सिलेक्शन वाण आहे आणि दोन ओळीतलं अंतर जे आहे 2.5 फूट आहे आणि दोन ओळीतलं अंतर 2.5 फूट ठेवून आपण इथं एकरी 20 किलो अशा प्रमाणे इथं पेरणी केलेली आहे। तर एकरी आपल्याला 20 किलो बियाणं लागलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता साधारणतः आपला जो हरभरा आहे हा हरभरा आपला 22 दिवसाचा झालेला आहे, 22 ते 25 दिवसाचा। तर आता आपण एक काम करायचं आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता शेंडा खुडणी। तर शेंडा खुडणीसाठी आपण काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे आपले हरभऱ्याचं पीक आहे, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला काही फांदे आलेले आहेत अशा प्रकारे आणि ही एक फांदी आहे, अशा 3 फांद्या येतात या साईडला आणि वर एक। तर आपल्याला फक्त वरचा शेंडा इथला आपल्याला हे खुडून घ्यायचा आहे अशा प्रकारे, एकच शेंडा खुडायचा, त्याच्यानंतर काहीही खुडायचं नाही आणि हीच वेळ आहे 25 ते 30 दिवसाच्या आत शेंडा खुडणी करण्याची। तर आपल्याला अशा प्रकारे शेंडा खुडून घ्यायचा आहे। जसं की आपण बघू शकता इथं शेंडा खुडणी जी चालू आहे, तर अशा प्रकारे बघा इथं वरचा 1 ते 1.5 इंचाचा शेंडा जेवढा नरम आहे ते आपल्या एका हाताने कशा प्रकारे खुडणी चालू आहे ते बघू शकता आपण। तर अशा प्रकारे आपण आपल्या पिकाची हरभऱ्याच्या शेंडा खुडणी करू शकता आणि जितकं जास्त आपण शेंडे खुडतो एक शेंडा सर्व झाडांचा, त्याप्रमाणे त्याला फांद्याची संख्या पण भरपूर येते, फुटव्यांना फुटवे पण येतात। तर अशा प्रकारे शेंडा खुडणी जर केली तर आपल्या पिकामध्ये भरघोस वाढ होईल आणि पीक पण जोमदार राहील आणि शेंडा खुडल्यामुळे मर रोग पण थांबते, कारण त्याची वाढ थांबते आणि मुळ्याची वाढ जास्त सुरू होते, त्याच्यामुळं मर रोगसुद्धा त्यामुळं थांबून जातो। तर अशा प्रकारे आपल्याला इथे नियोजन करायचं आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 20 दिवसानंतर 30 दिवसापर्यंत किंवा 35 दिवसापर्यंत सुद्धा आपण शेंडा खुडणी करू शकता। तर हे जे पीक आहे हे सिलेक्शन वाण आहे, तर इथं आता 2.5 फुटाने पेरणी केल्यानंतर अशा प्रकारे हे दिसत आहे सध्या 20-22 दिवसांनी। तर आता याला आपण डवरणी जी आहे, तर डवरणी ज्याला कोळपणी म्हणतो, तर कोळपणी आपण इथं केलेली आहे आपण बघू शकता। त्यामुळं कोळपणी केल्यामुळं काही झाडं आपल्याला असे मातीमध्ये आपल्याला इथं माती पडून बुजलेली आपण दिसत आहे इथं अशा प्रकारे। तर असं जर झालं असेल तर आपल्याला पाणीसुद्धा देऊ शकता आपण आणि पाणी देऊन त्याला माती सर्व नरम होते आणि ती फांदी जी आहे ती दबलेली मातीने ती उघडी होऊ शकते आणि झाड तसं दिसू शकते। तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला पाणी देण्याचा फायदा आता होऊ शकतो। परंतु डवरणी केल्यानंतर साधारणतः 4 दिवस आपण पाणी देऊ शकत नाही, कारण त्यात काही झाडं जी असतात हे झाडं साधारणतः काही उकळून असे बाजूला पडतात आणि त्याच्यावर पाणी जर दिलं तर ते जसे चिपकून जातात, ते जिवंत राहतात। तर त्यासाठी तण आपण जे डवरणी करतो तण मारण्यासाठी, तर ते साधारणतः सुकू द्यायचं। आता इथं बघू शकता आपण हे अशा प्रकारे आता हे पडलेलं आहे, याला माती आहे, परंतु याला जर पाणी दिलं तर हे पुन्हा हिरवटपणा येऊ शकते। तर याला हिरवटपणा येऊ नये किंवा हे चिपकू नये, काही वनस्पती चिपकतात काही चिपकत नाहीत, तर याला मारण्यासाठी याला आता हे काही टक्के इथं सुकलेलं आहे आणि अजून 2 दिवसांनी हे पूर्ण सुकून जाईल आणि सुकल्यानंतर मग आपण याला पाणी देऊ शकता। आणि त्याच्यानंतर गवताची वाढ वगैरे जर जास्त वाटत असेल तर आपण इथं खुरपणीसुद्धा करू शकतो, ज्याला आपण निंदण म्हणतो, तर त्या प्रकारे पण आपण इथं नियोजन करू शकतो। तर अशा प्रकारे आपण आपल्या हरभरा पिकाचं नियोजन करू शकता।